खळाची एक विशेषता आपण पाहतोय, स्वतःलाही तो घातक आहे आणि जगाच्या अशांततेला कारणीभूत आहे. आणि ही जी खळ मंडळी आहेत ही वेगळ्या स्तरावर जगणारी मंडळी आहे. या ओवीतली एक विशेषता मी तुम्हाला सांगतो, इथे दुष्ट शब्द वापरलेला नाही. दुष्ट हा डाकूप्रमाणे डायरेक्ट अटॅक करणारा असतो. चोर घातक असतात, मित्रता करून चोरी करणारे घातक असतात. म्हणून इथे दुष्ट शब्द वापरलेले ज्ञानोबा. दुष्टांमध्ये दुष्ट हा वाकडा नसतोच, त्याला जे करायचे तो सरळ करतो. लक्षात येते तुमच्या? खळ खतरनाक असतो. मागे एक विषय सांगितले होते खळ शब्दाबद्दल, त्याला पुन्हा थोडस एक नवीन पद्धतीने आपल्या समोर मांडतो. महाभारताच्या दृष्टांतामध्ये जे 5 पांडव आहेत त्यापैकी एकावरच प्रभाव पडला, अर्जुनावर. तो कसा प्रभाव पडला हे समजणं गरजेचं आहे. तो समजला तर तुम्हाला खळ समजेल. धृतराष्ट्र हा खानदानी खळ आहे. त्याला दिसत नाही, पण जेवढे कुटाने करतो आपल्या भाषेमध्ये तेवढं कोणीच करत नाही. त्याला दिसत नाही हे खरं आहे, पण त्याला जेवढं कळतं ते दिसण्यापेक्षा जास्त कळतं त्याला. हे फार गमतीशीर विषय धृतराष्ट्राचा. उद्या युद्ध सुरू होणार आहे एकादशीला, मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला युद्ध सुरू झालेलं आहे महाभारताचं. आणि दशमीला आदल्या रात्री संजयला भेटायला पाठवतो धृतराष्ट्र. महाभारतामध्ये हे अध्याय आहेत बरं का. आपण सरळ गीता वाचतो पहिला अध्याय, आपल्याला लिंक लागत नाही त्याची. आपल्याला कामापुरतं तत्वज्ञान पाहिजे असतं, हा भाग वेगळा आहे. आणि धृतराष्ट्र तयार करून पाठवतो संजयाला. दशमीच्या रात्री राहुटीमध्ये सगळेजण बसलेले, युद्धामध्ये काही बंगले नव्हते, राहुटी टाकलेले होते. 5 पांडव, भगवान श्रीकृष्ण बसलेले आणि दूत म्हणून संजय आलेला आहे. रात्रीची वेळ आहे आणि संजय जे बोलतो ते धृतराष्ट्राने सांगितलेला निरोप संजयच्या मुखातून बाहेर येतो. ऐकायला 5 जण आहेत, भगवान कृष्ण आहेत. संजय सांगतो उद्या युद्ध होणार आहे. अतिशय गंभीरतेने शब्द ऐका, खूप चांगले शब्द आहेत. उद्या युद्ध होणार आहे. दोन्ही बाजूने आपण एकमेकाचे नातेवाईक आहोत. सगळ्यांची लग्न झालेली, सगळ्यांना मुलं बाळ आहेत. आपल्या युद्धामध्ये कोणाचाही लाभ होणार नाही. महाभारताच्या युद्धाची गंमत अशी आहे, दुर्योधन जर जिंकला तर काहीच फायदा नाही. कळतंय तुम्हाला? पहिला सत्ताधारी येतो, जिंकल्यानंतर काही नवीन पृथ्वी थोडीच मिळणार आहे त्याला, आहे तीच. पण जर हारला आहे तेच नष्ट होणार आहे. आणि वारकऱ्यांचं असं आहे, पांडवांचं, पहिलीही वनवासी आणि युद्ध हरल्यानंतर पुन्हा काहीच नाही, जिंकल्यानंतर मात्र राज्य मिळेल. फायदा तोटा कसा आहे वारकऱ्यांचा बघा तुम्ही. पहिले वनवासीचे पांडव, हारल्यानंतर काहीच नाही, जाणार काही नव्हतं, जिंकल्यानंतर राज्य मिळणार होतं. दुर्योधनाचं असं नाही, अगोदर राज्य आहे, हारल्यानंतर बर्बाद होणार आहे. म्हणून जिंकण्याची जास्त इच्छा दुर्योधनामध्ये आहे. आणि धृतराष्ट्र स्वतःची नीती वापरतो आणि संजयाला पाठवतो. आणि तो संजय बोलतो 5 पांडवाच्या समोर, मान्य आहे की दुर्योधनाची चूक आहे. तुम्हाला किती मराठी कळते मला नाही माहिती, पण ऐकून घ्या. मान्य आहे, संजय म्हणतो, माझ्या दुर्योधनाची, आमच्या दुर्योधनाची चूक आहे. पण दुर्योधनाच्या चुकीमुळे आपण भावकीला शिक्षा देऊ शकत नाही. दुर्योधन ऐकत नाही, तो न ऐकणार आहे, थोडा पापी आहे, थोडा चुकीचा वागतो, ठीक आहे. पण तुम्ही माळकरी आहात, धार्मिक आहात, भक्ती करणारे आहात, कमीत कमी तुम्ही तरी याचा विचार करा, भावकीचा नाश नका करू. म्हणून पहिल्या अध्यायामध्ये जेवढे श्लोक आहेत अर्जुनाच्या मुखातून, यद्यपेते न पश्यंती, शब्दांचा प्रयोग खूप गोड आहे. लोभोपहत चेतसः, लोभाने ज्यांचं चित्त मारलेलं आहे
असे दुर्योधनाधिक पाहत नसतील आपल्या भावकीचं नातेवाईकांचं हित तरी ठीक आहे, तुम्ही तर चांगले आहात, तुम्ही कुळाचा नाश नका करू. उद्या युद्ध आहे, आज सावध व्हा. आज काही याला म्हणतात खळपणा. धृतराष्ट्र आलेला नाही, माणूस फोडायला संजय पाठवला, याला खळ म्हणतात, याला राजकारण म्हणतात. 4-5 लोकांनी ऐकून घेतलं. सकाळी इफेक्ट झाला अर्जुनावर. आणि जे वाक्य रात्री ऐकले होते धृतराष्ट्राचे संजय मुखातून, तेच वाक्य सकाळी तो देवाला सांगतो. देवा, भावकी आहे, नाही आम्हाला राज्य मिळालं, वनवासात राहायची सवय आहे आम्हाला, पण मला वाटत नाही युद्ध करावं वगैरे वगैरे. कोणाचे शब्द आहे ते? बोला ना. फार महत्वाचं आहे. धृतराष्ट्र नीती करतो आणि नीतीमध्ये फासा असतो, त्यात समाज अडकला पाहिजे, माणूस अडकला पाहिजे, भावकी अडकली पाहिजे, असं गोड बोलतात. अशा पद्धतीने ते सिद्धांत मांडतात. लोकांना कळतच नाही ते लोक काय बोलतात आणि त्यांचं हित करून घेतात. याचं मूळ कारण खळ परलोक मानत नसतो, खळ फक्त वर्तमान मानत असतो. आता भोगा, उद्याचा भरोसा नाही. आणि आस्तिक लोक पुनर्जन्माचा विचार करतात, पापाचा विचार करतात, पुण्याचा विचार करतात. खळ पुण्य पापाचा विचार करत नाही. पुण्य पापा विषयी बोलतो, त्याच्याविषयी आपल्याला जिथं जिथं काम अडेल तिथंही वापरतो. एका माणसाने परमार्थ सोडून घर जावई झाला, संन्यासी घर जावई झाला. माझा मित्र असल्यामुळे विचारला, संन्यास सोडून दिला काय, यांना सांभाळायला कुणी नव्हतं, संपत्ती जास्त होती आणि आधार नव्हता. शेवटी आपण संत आहोत, जनकल्याणाला उपयोगाला गेलं पाहिजे आपण, याला म्हणतात खळ. संपत्ती आहे, सगळे सुविधा आहे म्हणून तुम्ही गेलात, खळ आहे, व्यंकटी. आणि आतला वाकडेपणा झाकण्यासाठी तत्वज्ञानाचा तुम्ही वापर करता. शब्द ज्ञानोबांचे गंभीरतेने घ्या. आतल्या भोगाच्या अपेक्षेला धार्मिक भावना कशी आहेत याच्याकरता तत्वज्ञानाचा वापर करता अतिशय वाईट माणसं. अहो, देवाचा वापर होतो तिथे तत्वज्ञान फार किरकोळ आहे. ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, याचा वापर जेव्हा खळ करतो तेव्हा तो त्याचा स्वार्थ साधतो, त्याच्या शब्दाप्रमाणे तो वागत नाही. त्याचा अर्थ असा होतो कल्याण होत नाही त्याचं. धार्मिक दिसायला आहे. मी एक दृष्टांत सांगितला होता, पुन्हा सांगतो, त्या काळात सांगितला होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपती दैवत फार प्रसिद्ध आहेत आणि सगळ्या भारताला आणि जगाला आपण गणपतीचं रूप दिलेलं आहे, गणपतीची पूजा करायला लावलेली आहे. आपण महाराष्ट्र तसा भाग्यवान आहे, गणपतीची पूजा. पण एक दृष्टांत आहे, खूप सुंदर दृष्टांत आहे. धनुष्य तोडण्यासाठी सगळे राजे लोक आले होते. रामायणातलं वर्णन सांगतो. सीता मिळावी म्हणून ज्यांचे लग्न झाले, ज्यांच्या अगोदर पत्नी आहेत, ते पण आले होते. त्यांना विचारलं, तुमचे लग्न आहेत सगळे? काय, सीतेला भाऊ नाहीये, राज्य पण मिळेल, आपल्या राज्यामध्ये विलिनीकरण होईल आणि सीता सुंदर आहे, काय फरक पडला 2 लग्न केले 3 लग्न केले तर? खळ. आणि 4000 राजे लोक आलेले धनुष्य तोडायला जाताना आपल्या गणपतीची प्रार्थना करतात, देवा माझ्या हातून धनुष्य तोड दे, मी तुझं मंदिर बांधील नवस. जुना दृष्टांत आहे. आणि तो धनुष्य उचलतच नाही. ते खळाला कुठे धार्मिक वस्तू उचलत असतात का? प्रयत्न करतात, अपमान होतो, बसता बसता खळ म्हणतो, नाही माझ्या हातून तुटलं बाप्पा, हरकत नाही, पण कोणाच्याच हातून तुटू नये एवढं तरी ऐक. खळ, खानदानी खळ कसा असतो? नाही माझ्या हातून चांगलं काम झालं, कोणाच्याच हातून काम होऊ नये. आणि जे निवडून आलेले आहेत ना, ते आपल्या महिमेमध्ये असतात, पडलेले म्हणतात कधी ना कधी ह्या तडाख्यात सापडला पाहिजे. मी नाही आमदार झालो ना तर याला जगू देणार नाही. हे मी बोलायला नकोय आता. मी नाही आलो तर मी दुसऱ्याला नीट जगू देणार. खळ,
मी चांगला नाही, माझ्या हातून चांगलं होत नसेल तर कोणाच्याही हातून चांगलं होत नसेल, म्हणून चांगलं काम करणाऱ्याला ही माणसं आडवी येतात, याला खळ म्हणतात. माणसंच आहे पण आतमध्ये वाकडेपणा आहे. वाकडेपणा फार भयानक आहे बरं का. वाकडेपणा शब्दाचा अर्थ आहे आत एक इच्छा आणि बाहेरचं वागणं दुसरं, याला खळ म्हणतात. आतली इच्छा वेगळी आणि बाहेरचं वागणं वेगळं, दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत, दोन वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत. आत भोगाची इच्छा आहे, वरून नाही म्हणतो. काही काही लोकांना खूप खायचं असतं पण मागायची लाज वाटते. शेजारचे तर नाव घेतात, नाही याला गुलाबजाम वाढ ना. खरे का ते? हे खरंच आहे, यालाच खायचे गुलाबजाम, पण डायरेक्ट मागता येत नाही. व्यंकटी व्यंकटी याला हौस आहे. मला एक जण येऊन म्हणलं गडावर, महाराज गावाची इच्छा आहे मी उभं राहावं म्हणून. म्हणलं आता थोडंच आडवा पडलेला, उभाच आहेस म्हणलं तू. गावाची इच्छा आहे, आला एकटा आणि बोलतो काय, गावाची इच्छा आहे. म्हटलं गावाची इच्छा तर हरकत नाही काही, नाही पण तुमचा आशीर्वाद पाहिजे. म्हटलं त्यांचे मताने निवडून येणार आहे, आमच्या आशीर्वादाने नाही. म्हणून ते जर म्हणत असतील की आमची इच्छा आहे तू उभं राहावं, आशीर्वाद मागूच नको. जनतेचे मत हेच आशीर्वाद असतात. महाराजांच्या आशीर्वादाकडे जाऊ नको. महाराजांच्या आशीर्वाद, महाराजच निवडून येत नाही, उभा राहत नाही म्हणून बरं आहे. तो कशाला आशीर्वाद देईल? ज्याला संसार जमला नाही असे बरेच लोक संन्यासी होऊन संसार करतात. कळतंय तुम्हाला? याला खळ म्हणतात. ज्या गरजा सामान्य जीवनात मिळालेल्या नाहीत, ज्या सुविधा सामान्य लोकात मिळालेल्या नाहीत, त्या सुविधा परमार्थात आल्यानंतर त्या पूर्ण करून घेतात. त्यांना विचारलं, महाराज वनवास सांगता रामाचा, एसी मध्ये बसलेले आहात. नाही नाही नाही, ते काही सांगायचं असतं त्याचे, पण आम्हाला ह्याच्याशिवाय जमत नाही. ज्ञानोबाने खूप मोठी टीका केलेली आहे. तोंड भरो का विचारा, अंतःकरणी विषयाचा थारा. ज्ञानोबांची 15व्या अध्यायामध्ये उभी आहे. तोंड कितीही गोड असो, 4 वेद तोंडामध्ये असो, शास्त्र असो, ज्ञानेश्वरी असो, तोंड भरो का विचारा, अंतःकरणी विषयाचा थारा. विषयाला जर अंतःकरण आधार देत असेल तर ना पुढे धनुर्धरा त्रिशुद्धी मी. अशा खळाला मी या जीवनामध्ये कधीही मिळत नाही, सापडत नाही. ज्याला आपलं कल्याण करायचं असेल, स्वतःवर कृपा करायची असेल, ज्याला आपलं मूल्य वाढवायचं असेल, स्वतःला विक्रीला काढू नका. तुम्ही तुमचं मूल्यांकन होईल अशी विक्री जीवनात काढू नका. कालच्या कीर्तनामध्ये एक छोटा दृष्टांत सांगितलं तर खूप छान आहे, सांगावं असं वाटतं म्हणून डबल सांगतो मी. एसटी मध्ये एक विनोदी चालला होता आणि शेजारी एक बाई होती, त्याला आवडली विनोदी माणसाला. दृष्टांत समजून घ्या. कुठे चाललेले? एसटी मध्ये, सामुदायिक वाहन, सार्वजनिक ठिकाण ज्याला बोलतो आपण. आणि सुंदर बाई असेल, याला आवडली असेल, याने त्याला मागणी मागितली, बाई माझ्या बरोबर काही रात्री घालवा. आजकाल अनेक लोक आहेत, ती अशी भडकली, याच्यावर 2-4 शिव्या दिल्या, बोलली. हा म्हणला, बाई भगडता कशाला तुम्ही, मी 5 लाख रुपये देतो तुम्हाला. पुन्हा भडकली ती, मी काही विक्रीला निघालेली काय? नाही, 10 लाख देतो. आवाज थोडा कमी झाला. पुन्हा भडकली, काय मी पैसेवाला माणूस आहे, एसटी मध्ये चालले बरं, हे विसरू नका, मूळ मुद्दा विसरून जा. 20 लाख रुपये देतो. ती बाई गप बसली. एसटीत प्रवास करणारी बाई, 20 लाख रुपये मिळतात म्हणलं गप बसली. हा याचं बोलणंच बंद. 15-20 मिनिटांनी ती बाई म्हणली, तुम्ही काही बोलत नाही. नाही काय नाही, तुम्ही म्हणले होते 20 लाख रुपये देतो, मी तुझी किंमत किती आहे तपासत होतो. आपली किंमत लोकांनी करू नये. देवाने आणि ज्ञानोबांनी आपली किंमत केली पाहिजे, ते जीवन धन्य आहे. माणसाने आपली किंमत करू नये. माणसाने किंमत केली ना, तुम्ही विकला गेला, तुमचं मूल्य झालं. तुम्ही कोण आहात, किती मोठे आहात, याला अजिबात किंमत नाही आहे. तुमच्या मनाने तुम्हाला मोठे समजतायत, मार्केटमध्ये तुमची किंमत होते. ज्ञानोबांची किंमत होत नाही. किती मागणी मागतात
याला महत्व नाही, कोणापुढं मागणी मागतात त्याला महत्व आहे. आणि जे संत आहेत ना ते देवाकडे अजिबात मागणी मागत नाही. तुका म्हणे तुझी नलगे धसोडी, ज्ञानोबा कोणाकडेच मागणी मागत नाही. हे पासाईदान जगाच्या कल्याणासाठी आहे, याच्यात ज्ञानोबांचा स्वार्थ नाही. आपल्या पुरुषार्थाने कमवलेलं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये विखुरलं, त्यांनी सौंदर्य आणलं गीतेला, अध्यात्माला सौंदर्य आणलं, संपूर्ण तळागाळाच्या अंतःकरणात ज्ञानेश्वरी उतरवली. त्यांचं कल्याण व्हावं म्हणून मागणी, स्वतःचं झालं म्हणून ज्ञानेश्वरी लिहिली. त्यांना मागणीची गरज नाही पडत. आणि जड पदार्थातली काय मागणी मागणार आहेत ते? फार महत्वाची गोष्ट. काय मागणी मागणार आहे जड पदार्थाची? पृथ्वी कितीही लाख कोटी असू द्या, 100 वर्षापेक्षा जास्त जगता येत नाही. हे निसर्गानं दिलेलं बंधन आहे, निसर्गाने केलेली अवधी आहे तुम्हाला. आणि काय विकत घेणार रोज रोज? 1000 कोटी तुमच्याकडे, काय विकत घेणार आहे तुम्ही? आणि विकत घेतलेलं काय समाधान देणार आहे तुम्ही? ही मानसिक कल्पना आहे. म्हणून संत मागणी मागत नाहीत. मागणी अंतःकरणात ज्याच्या असते ना, विषयाचा थारा म्हणतात त्याला. ना तुडे धनुर्धरा त्रिशुद्धी, त्रिशुद्धी तिन्ही काळामध्ये मी त्याला प्राप्त होत नाही, हा खळ आहे. आणि हा अंतःकरणी विषयाचा थारा ठेवून जर तुम्ही परमार्थ करत असाल, राजकारण करत असाल, जीवन जगत असाल, सामाजिक दृष्ट्या तुम्ही घातकच आहात, तुमच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला घातक आहात. म्हणून आजपर्यंत तत्वज्ञान शब्द आहे का, तत्वज्ञान आणि तत्वज्ञानाचा लाभ परमात्मा खळाला कधी मिळाला नाही. हे जेवढे बुद्धिमान आहेत ना, देव आहे देव नाही म्हणतात, वैज्ञानिक आहेत, सगळं बरोबर आहे. पण जी शांती ज्ञानोबांच्या चेहऱ्यावर आहे, कैवल्याचा पुतळा, ही शांती नास्तिकांच्या चेहऱ्यावर दिसत नाही, सामान्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही, खळाच्या चेहऱ्यावर दिसत नाही. मी अनुभवलंय बरं का ही गोष्ट. लग्नामध्ये जर एखादा शिरा चांगला झाला तर खळ मंडळी असते तिथं. अरे माणसं जास्त आलेले आहेत आणि हा शिरा पुरणार नाही. मग ग्रामीण भागामध्ये त्याला चटका देतात. चटका कळते, जे उलत ना असतं त्याला गरम करतात आणि गरम लाल झालेलं जे उलत नाही ते लापशीमध्ये शिऱ्यामध्ये टाकतात, करपट वास येतो. लोक आवडीने घेतात पण पोटात जात नाही, याला म्हणतात खळ. सुविधा केलेली आहे पण खाऊ द्यायचं नाही. चांगला स्वयंपाक झालेला आहे, कुठून तरी बचकभर मीठ टाकून देणार, खळ. कळणार पण तेच विचारणार, भाजी कशी काय खरड झाली यार, कुणी केली? आणि ग्रामीण भागामध्ये मी बघितलेले खूप चांगले चांगले अनुभव आहेत भगवानगडावर बसल्यापासून. एखाद्याच्या विहिरीला पाणी असेल आणि त्यांचे दिवस ठरलेले असतात, सोमवार तुझा मंगळवार तुझा, नेमका आपली पाळी झाली दुसरीकडे गेली की फ्यूज काढून घेतात, दुसऱ्या दिवशी लावतात. काय झालं, लाईट नव्हती, फ्यूज यांनी काढला. काही काही इतक्या खोड्या करतात महाराज, मी अनुभवलंय. जी मोटर मारणारी पाणी त्यात काड्या घालतात आणि खराब झालं तर काय झालं विचारणारे तेच, नाश करणारे तेच. त्याचं नाव आहे खळ. सावध राहा या खळापासून. नाश करून पुन्हा भेटायला येतात. ज्याने मतं टाकले नाहीत ना आणि दुसरा निवडून आलेला आहे, पहिला हार तेच घेऊन जाणार, खळ. याला वाटू नये की आपण मतं टाकले नाहीत म्हणून. फार वेगळं आहे राजकारण. अंतःकरणामध्ये असलेला वाकडेपणा आपल्या आचरणाने, आपल्या वागण्याने, आपल्या बोलण्याने झाकून टाकतो आणि तो कळत नाही, त्याला खळ म्हणतात. राखेमध्ये जसा अग्नी असतो, आपल्याला वाटतं राख विझलेली आहे पण आतमध्ये गरम गरम कोळसा असतो, विस्तव असतो, पाय टाकल्याबरोबर भासतो. असे काही माणसं असतात, लांबून संत वाटतात, श्रेष्ठ वाटतात, मोठे वाटतात, जवळ गेल्याबरोबर त्यांचा वास येतो, पश्चाताप होतो, कुठून दुर्बुद्धी सुचली आणि आपण या ठिकाणी आलो. तुकोबारांचा अभंग आहे, भाग्याचा उदय ते हे जोडी. आणि ज्यावेळेस असे माणसं भेटतात त्याला दुर्भाग्याचा उदय म्हणतात आणि आपलं आयुष्य बर्बाद होतं, उद्ध्वस्त होतात परिवार. आणि ज्यांनी उद्ध्वस्त केले ना ते सुद्धा
शांतीनं राहत नाही. पुढचा टप्पा आहे का, ते शांतीनं राहत नाही आणि असलेल्या लोकांना शांत ठेवत नाही, याचं नाव खळ आहे. ज्ञानोबराय म्हणतात यांची व्यंकटी सांडो, यांच्या मनातला, तसे चांगले ते, पण याच्या मनातला वाकडेपणा गेला पाहिजे, अशी ज्ञानोबरांची मागणी.